धाराशिवमध्ये हिंदू संघटनांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आणि उमरगा तालुक्यामधील नारंगवाडी इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याची माहिती। उमरगा लातूर महामार्गावर नारंगवाडी पाटीजवळ रास्ता रोको आंदोलन झालेलं आहे आणि दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय औरंगजेबाचे स्टेटस ठेवले गेले आणि त्यामुळे वाद पेटल्याची माहिती होती। रस्त्यावर अक्षरशः टायर जाळण्यात आलेले आहेत। आरोपीला तत्काळ अटक करण्याची हिंदू संघटनांची मागणी आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी रईस शेख आपल्या सोबत आहेत। रईस, आंदोलनस्थळी परिस्थिती निवळलेली आहे का, नियंत्रणामध्ये आहे का, कशामुळे नेमकं हे आंदोलन केलं गेलंय? या गावातील एका युवकाने औरंगजेबचे स्टेटस ठेवल्यामुळे हा वाद उफाळला आहे। ज्यावेळेस हिंदुत्ववादी संघटनेच्या लोकांना हे लक्षात आले की औरंगजेबचे स्टेटस ठेवले गेले, ते आक्रमक झाले, ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी रस्त्यावर टायर जाळून या घटनेचा निषेध केला आणि संबंधित युवकावर कारवाई करावी अशी गेल्या 3 तासापासूनची मागणी होती। उमरगा पोलीस कर्मचारी तिथे दाखल झालेले आहेत आणि आता प्राथमिक माहिती अशी मिळते की संबंधित युवकाला पोलिसांनी अटक केलेली आहे श्रद्धा, आणि आता परिस्थिती नियंत्रणात आहे श्रद्धा। अगदी रईस, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बातमी पाहतोय धाराशिवमधून हिंदू संघटनांकडून रास्ता रोको करण्यात आला आणि रस्त्यावर टायर जाळत निषेध करण्यात आलेला आहे। ही दृश्य स्क्रीनवर हे जे आंदोलन करण्यात आलं रास्ता रोको आंदोलन होतं, पोलिसांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळते आणि दोन्ही दृश्य आपण पाहतोय। याच आंदोलनाची बरीच गर्दी लोकांनी समोरासमोर पाहायला मिळत आहे। हिंदू संघटनांकडून हे रास्ता रोको आंदोलन केले गेले, औरंगजेबाचे स्टेटसला फोटो ठेवले, त्यामुळे हिंदू संघटना आक्रमक झाल्या आणि हिंदू संघटनांनी हे आंदोलन केलेलं आहे। धाराशिवमधून बातमी पाहतोय, रस्त्यावर टायर जाळून निषेध नोंदवण्यात आलेला आहे हिंदू संघटनांकडून।